संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले? 11 मार्च 1689 दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता. अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेबने वडू तुळापूर येथे ठार मारले. महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते. आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती. संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आला. ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभू राजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभू राजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थर कापत होते. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभू राजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता. तांबडं फुटू लागलं होतं. झाडांची सळसळ ऐकू येत होती. पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुणी धुण्यासाठी नदीकाठावर आली. कपडे धुत असताना तिला ते रक्त मांसाचे तुकडे काठावर दिसले. कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभू राजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत. ते रक्त मांसाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या. शंभू राजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगाववरून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभू राजांच्या मृत्यूची बातमी ऐकून गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही. आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमांस आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय, याचं दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणला, शिवाजी राजांनी आपल्या लेकराबाळांवर या मुलखावर काही कमी उपकार केलेत होय? आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावा शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप बसावं, हे नाही बरं वाटत बघा. इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझे काळीज जास्त तुटतंय. पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय. बादशहाची लई दांडगी हाय. त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशहाची कळ नको काढायला. पंचक्रोशीतली बाकीची सारी गाव गप्पगार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं? आता रात्र होत आली होती. गाव पाटलानं निकाल दिला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठी जिद्दी बाई होती. ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूंच्या आयाबायांना गोळा केले. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या. त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हेलावली होती. रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलीने बोलावून घेतले. तेवढ्या त्या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला अग्नी दिला तर बादशहा करून करून काय करेल? गाव जाळील इतकंच ना. जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं. गोविंद म्हणतो, येथे शिवाजी राजाच्या लेकराचं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख,
पण साऱ्या लेकीबाई पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. कारभारीन, काय हा पोरकटपणा लावलाय? बादशहाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिधाडांच्या देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जना परटीन आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता. एकदाचा नदी काठ आला असं म्हणतात. काळा अंधार होता. त्यात बादशहाच्या फौजेची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारी येत होती. त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होता. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराढूर झोपले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे, नेसूची धोतर सोडली. त्यामध्ये मांसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले. त्या काळ्याकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणले, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांची जमीन जुमला हा तेथून कोसभर अंतरावर, शिवाय तेथून बादशहाचा तळी अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गावा शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडं, ही आम्हा महाराजांची वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी. शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ. आम्हा गरिबाच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा आहे माझा शंभूराजा. कसं विसरू आम्ही? तिथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत नव्हती. दामाजी पाटलानं गावातील तरण्याबाळ पोरांना गावाशिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैऱ्याची घोडी धावत आलीच तर त्यांना वेशी बाहेरच अडवा. गोफानीतल्या दगडाने लोळवा. एकेकाला प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलांना पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर असं म्हणतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या. पोरं तर धाय मोकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कोठून कुठं आलास र पाखरा? त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरे जागी होऊ लागली होती. नदी काठावर जमलेला तो वडूगाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते.